कोल्हापूरकडे जाणारा रस्ता मला कायम शांत वाटायचा. तो प्रसंग मला अजूनही आठवतो. मी पुण्याहून निघालो तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. गाडी चालवत असताना बाहेर दिसणारी झाडं, ऊसाची शेती आणि दूरवरचे डोंगर सगळं अगदी ओळखीचं वाटत होतं. पण का कुणास ठाऊक त्यावेळी माझ्या मोबाईलची लाईट कमी जास्त होत होती. गुगल मॅपवर वेळ बरोबर दाखवत होतं, पण नेटवर्क हळूहळू कमी होत चाललं होतं. माझ्या मित्राने शॉर्टकट घेऊ असं मला सुचवलं, कारण तो शॉर्टकट आमचा वेळ वाचवणार होता. आम्ही मुख्य हायवे सोडून आतल्या रस्त्यावर वळलो. आमच्या गाडीचा लाईट त्या काळोखाला भेदत चालला होता. आजूबाजूला उंचच्या उंच झाडे वारा येईल तशी रस्त्यावर येत होती. मी गाडीची काच खाली घेऊन त्या रात्रीचा आनंद घेत होतो. आम्हाला गाडीचा आवाज सोडला तर दुसरं काही ऐकू येत नव्हतं. त्या क्षणी मला गावात ऐकलेली एक गोष्ट आठवली. कोल्हापूरकडे जाताना काही लोकांना रात्री चकवा लागतो. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण त्या अंधारा रस्त्यावर शिरल्यावर ती गोष्ट मनात रेंगाळू लागली. जसं जसं जंगल वाढत गेलं तसं तसं मनावर दडपण येऊ लागलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच झाडं, मधूनच वळण, कुठेही घरांचा किंवा दुकानांचा मागमूस नव्हता. घड्याळाकडे पाहिलं तर वेळ फारशी पुढे सरकत नव्हती. गाडी पुढे जात होती, पण आम्हाला पुन्हा पुन्हा तीच झाडे आणि तेच वळण दिसायचं. अचानक मला जाणवलं की एका झाडाच्या फांदीला लाल कापड बांधलेलं होतं. काही अंतर गेल्यावर पुन्हा तेच झाड दिसलं. मी मित्राला सांगितलं, पण त्याने त्या गोष्टीकडे हसून दुर्लक्ष केलं. माझ्या मनात भीती वाढत चालली होती. गुगल मॅपचा नकाशा गोलगोल फिरत होता. रस्ता सरळ असूनही गाडी पुन्हा त्याच वळणावर येत होती. त्या क्षणी मला समजायला लागलं की आपण खूप मोठ्या अडचणीत अडकलो आहोत. रात्रीचे 12 वाजून काही मिनिटे झाली असतील तेव्हा रस्त्याच्या कडेला कोणीतरी दिसलं. सुरुवातीला ती एखादी सावली वाटली, पण गाडी जवळ गेल्यावर लक्षात आलं की ती एक म्हातारी बाई होती. पांढरी साडी, विस्कटलेले केस आणि हाताने रस्ता दाखवत ती उभी होती. तिच्या हालचाली खूप संथ होत्या, पण आवाज स्पष्ट होता. ती म्हणाली, कोल्हापूरला सरळ जावा. पण तिचा आवाज कोणत्या तरी पुरुषासारखा वाटत होता. मित्राने गाडीचा वेग कमी केला. माझे हातपाय सुन्न झाले. तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला जे दिसलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तिचे डोळे नव्हते. कपाळापासून मानेपर्यंत कापलं होतं. गाल फाटलेले होते. तिने हलकसं हसून पुन्हा हात दाखवला आणि ती क्षणात नाहीशी झाली. गाडी थांबली नव्हती, तरीही ती कुठे गायब झाली आम्हाला समजलं नाही. त्या घटनेनंतर सगळं बिघडल्यासारखं वाटू लागलं. वेळ पुन्हा तिथेच थांबली होती. रस्ता अजून ओळखीचा वाटू लागला. तेच वळण, तेच झाड, तेच वातावरण वारंवार समोर येत होतं. कुठेही बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. गाडी चालवत असताना मागून कुणीतरी बसल्यासारखा आवाज आला. आमची सीट मागून दाबली गेली. मी आरशात पाहिलं, पण काही दिसत नव्हतं. तरीही ते कोण होतं त्याच्या उपस्थितीची जाणीव स्पष्ट येत होती. हवा अचानक थंड झाली. काचेवर धुकं साचायला लागलं. त्या धुक्यात मला काहीतरी हलताना दिसत होतं. मला मागे वळून बघायची हिंमत झाली नाही. भीतीमुळे शरीर सुन्न झालं होतं. रस्त्यावरची शांतता आता भीषण वाटू लागली. काही वेळाने एका वळणावर एक लहानसं जुनं मंदिर दिसलं. ते पाहून थोडा दिलासा वाटला. आम्ही गाडी थांबवली आणि बाहेर उतरलो. मंदिरासमोर एक वृद्ध माणूस बसलेला होता. का कुणास ठाऊक, जणू तो आमची येण्याची वाट पाहत होता. त्याने आम्हाला पाहताच विचारलं
की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कोल्हापूरचं नाव घेतलं तेव्हा त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने सांगितलं की हा रस्ता रात्री वेगळाच होतो आणि अनेक लोक इथं चकव्यात अडकतात. जे लोक अपघातात किंवा अपूर्ण इच्छांसह मेले त्यांची आत्मा इथे रस्ता दाखवते, पण ते कुठेही पोहोचवत नाहीत. ते फक्त त्याच्या ठिकाणी फिरवतात. त्याचं बोलणं ऐकून अंगावर काटा आला, कारण आम्ही जे अनुभवलं होतं ते सगळे त्याच्या शब्दांशी जुळत होतं. त्या वृद्ध माणसाने आम्हाला सावध केलं आणि आता जे काही दिसेल किंवा ऐकू येईल त्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि मागे वळून पाहायचं नाही आणि गाडीसुद्धा थांबवायची नाही, असं त्याने आम्हाला सांगितलं. त्यांनी माझ्याकडे त्या मंदिरातला अंगारा बांधून दिला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि निघालो. काही अंतर गेल्यावर मागून आवाज यायला लागले. कुणी मदतीसाठी हाक मारत होतं, कुणी ओळखीच्या नावाने बोलवत होतं. त्या आवाजांमध्ये माझ्या आईचा आवाजही होता, अगदी खराखुरा. तो आवाज ऐकून माझं मन हेलावलं, डोळे पाणावले, पण मी स्वतःला सावरलं. रस्ता अजूनही बदलत नव्हता, पण आता कुठेतरी आशा होती की आपण यातून बाहेर पडू. प्रत्येक वळणावर तोच अंधार आणि तीच भीती होती. अचानक मित्राने आरशात काहीतरी पाहिलं आणि तो ओरडला. त्या क्षणी गाडीचा वेग कमी झाला. मी त्याला मागे पाहू नकोस असं ओरडून सांगितलं, पण तो घाबरून पूर्ण मागे वळला. त्या क्षणी गाडी बंद पडली. बाहेर पूर्ण शांतता होती, पण आत दडपण असह्य होत होतं. मला जाणवलं की आता आपण चकव्याच्या पूर्ण ताब्यात आहोत. तेव्हा गाडीच्या लाईट अचानक बंद झाल्या. आजूबाजूला पूर्ण काळोख झाला होता. माझा मोबाईल पण बंद पडला होता. माझ्या मित्राकडे बघितलं तर तो स्टेअरिंगवर डोकं ठेवून पडला होता. बाहेर रातकिड्याचा आणि वाऱ्याचा आवाज सहन होत नव्हता. अचानक माझा मित्र हालचाल करू लागला. तो हळूहळू माझ्याकडे पाहू लागला. मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्याचा आवाज बदलला होता, म्हणजे 4-5 जण एकत्र बोलत आहेत असा आवाज होता त्याचा. त्याने पूर्णपणे माझ्याकडे वळून पाहिलं आणि तेव्हा माझ्या अंगातला त्राणच गेला, कारण त्याचा चेहरा त्या वळणावर दिसलेल्या बाईसारखा झाला होता. माझा गळा कोरडा पडला, घामाने कपडे ओली झाली. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण माझा गळा कोणीतरी आवळतंय असं झालं होतं. तो माझ्याकडे बघून विकृत हसू लागला. मला चक्कर येऊ लागली. माझ्या कानावर आवाज आला, तेवढ्यात मला आठवलं की मंदिरात मला त्या वृद्ध माणसाने अंगारा दिला होता. मी कसलाच विचार न करता तो अंगारा सरळ त्याच्या अंगावर फेकून दिला. जसा तो अंगारा त्याच्या अंगावर पडला तसं त्याने किंकाळ्या फोडल्या आणि अंधारात तो कुठे नाहीसा झाला. माझ्या डोळ्यावर अंधारी आली. मी तिथेच बेशुद्ध होऊन पडलो. सकाळी गावकऱ्यांनी मला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत बघितलं. गाडी तिथेच होती, पण माझा मित्र कुठे दिसत नव्हता. पोलिसांनी शोध घेतला, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. गावात लोक म्हणतात की आजही कोल्हापूरच्या त्या रस्त्यावर रात्री एक तरुण दिसतो, जो गाडी थांबवून रस्ता दाखवतो. तो म्हणतो, कोल्हापूर सरळ आहे. पण जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पुन्हा कधी सापडत नाही. आजही त्या रस्त्यावरून जाताना मला तेच झाड, तेच वळण आणि तोच थंड आवाज आठवतो आणि मनात एकच प्रश्न उरतो, तो आवाज अजूनही कोणाला तरी चुकीचा रस्ता दाखवत असेल का? धन्यवाद मित्रांनो. भयकथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.